उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामाला वेग. रामकृष्ण बेताळ यांच्या हस्ते शिल्पकारांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्द. कराड तालुक्यातील उंब्रज येथे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. या पवित्र कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत मदतीचा हात द्यावा. तसेच हिंदू धर्मासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन रामकृष्ण बेताळ यांनी केले. या पुतळा उभारणीसाठी रामकृष्ण बेताळ यांनी 2,22,000 रुपयांची आर्थिक मदत दिली असून शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांना 5 लाखांचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी संतोष बेडके, शरद जाधव, रणजित कदम, महेश जाधव, अभिजित जाधव, विनोद जाधव, अमोल कांबळे, तुषार पाटील, कृष्णत जाधव, सूरज जाधव, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, महेश कुमार जाधव, जयवंत जाधव, शरदराव पाटील, युवराज चव्हाण, संदीप घाडगे, माऊली धुमाळ, संग्राम जमदाडे, अमोल पवार, योगेश आपळे, जीवन जाधव, अमित बर्डे, बाळासाहेब पाटणे, पांडुरंग सावंत आदींची उपस्थिती होती. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. आज उंब्रज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या मूर्ती बनवण्याचं काम आदरणीय गाडगे साहेब हे कोल्हापूरला करतायत. आणि त्यावेळेला मी शब्द दिला होता की तुम्हाला काहीही मदत लागली तर निश्चितपणे मी तुमच्या सगळ्या कार्यामध्ये उभा राहीन. आणि त्यावेळेला मी बोललो होतो की तुम्हाला मी 2,22,000 रुपये अशी मदत त्या पुतळ्याच्या कामासाठी आपण देऊ. आणि त्याचा योग आज जवळपास 3-4 महिन्यांनी आला. आज या ठिकाणी जे मूर्तिकार आहेत त्यांना 5 लाख रुपयाचा धनादेश देण्याचं काम आपण या ठिकाणी त्या कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. उंब्रज आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना विनंती करेन, जे छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत, आपला हिंदू धर्म त्यांनी पुढे नेण्यासाठी कार्य केलं, अनेक लढाया केल्या आणि आपल्या धर्माचं नाव जगामध्ये पवित्र करण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून झालेलं आहे. अशा एका महापुरुषाचा पुतळा या ठिकाणी उंब्रज या ठिकाणी उभा राहतोय. या पुतळ्यासाठी आपल्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे. हे जे आता संतोष असतील, शरदराव असतील, ही मंडळी हिंदू धर्मासाठी काम करतायत आणि अशा हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची समाजाची असते.